जोडण्याचा पूल व्हायचंय मला, आपल्याला, सगळ्यांनाच. काळाची गरज आहे. कविता म्हणते, जोडण्याचा पूल व्हायचंय मला, माणसातल्या माणुसकीला जोडायचंय मला. तसं अवघडच आहे असं म्हणतात. तसं अवघडच आहे असं म्हणतात, पण मला खरंच अवघड नाही वाटत. तुम्हाला? कारण मी ठरवलं आहे माझ्यातल्या मीला ओळखून. कारण मी ठरवलं आहे माझ्यातल्या मीला ठरवून. त्याला जेव्हा वाटतंय हे शक्य आहे, तेव्हा ते शक्यच आहे. कारण मला इतकी वर्षे लागली स्वतः डोकवायला. कारण मला इतकी वर्ष लागली स्वतः डोकवायला, स्वतःला शोधायला. आता शोधलं आहे तर नक्कीच ठरवलेलं पूर्ण करेनच. म्हणूनच मला जोडण्याचा पूल व्हायचा आहे. माणसातल्या चांगल्या गोष्टी ऐकताना पोहोचवायच्या आहेत. मनाचा एक धागा दुसऱ्या मनाच्या दुसऱ्या धाग्याशी जोडायचा आहे. संवाद थांबलेला आता घडवायचा आहे. नव्याने नात्यांचा प्रवास घडवून आणायचा आहे. म्हणूनच मला जोडणारा पूल व्हायचा आहे. जोडणारा पूल व्हायचा आहे. नमस्कार, मी रुपाली पाटील. एक शिक्षिका आहे, निवेदिका आहे आणि थोडंफार लिहिते पण, आणि काउन्सिलर आहे. तुमच्या वयासाठी, माझ्या वयासाठी, पुढच्या वयासाठी आणि मागच्या वयासाठी एक पूर्णविराम घेऊन येते. कवितेचं नाव आहे पूर्णविराम. आपणच ठरवायचं की कधी द्यायचा पूर्णविराम. आपणच ठरवायचं की कधी द्यायचा पूर्णविराम. उगाचच अर्धविराम वापरत वापरत जगणं उडतो. नाही त्या व्यक्तींना, घटनांना घट्ट धरून ठेवतो. वेदनांच्या पलीकडे काय मिळतं म्हणून, वेदनांच्या पलीकडे काय मिळतं म्हणून वाहून जाऊ देऊयात भावनांना, त्या सगळ्याच वेदनांना. एक एक अश्रू, एक एक अश्रू, एक एक व्यक्ती सोडत जाते. जो खरा आपला त्याला मनापासून स्वीकारू. मग कोणी न स्वीकारल्याचं दुःख ना दूर जाण्याचं. म्हणूनच पूर्णविराम आपणच द्यायचा. आपल्याला नको असलेल्या आणि आपण नको असलेल्या सगळ्याच व्यक्तींना. मनाच्या कोपऱ्यातून काढून टाकून व्यक्तीने रीत पण आनंदानं गच्च भरलेलं मन पूर्णविरामानं पूर्ण करू. प्रत्येकाच्या आयुष्यात दुःख आहे, सुख आहे, आणि आपण व्यक्त होत नाही. आपल्याला काही गोष्टी खाजगीच ठेवाव्या वाटतात. तसंच काहीसं दुःख. कधी कधी वाटतं दुःख हे खाजगीच असावं. कधी कधी वाटतं दुःख हे खाजगीच असावं. नको कोणाची त्यात लुडबुड, नको कोणाची त्यात लुडबुड. आपणच भोगावं एकट्यात, एकटेपणानं. ओठावर हसू आणून आतून ओले करणारं. हस्तक्षेप नकोच वाटतात आता. हस्तक्षेप नकोच वाटतात आता. कारण आपलेपणा म्हणत म्हणत भांडवल नकोच. म्हणूनच आता अंतरच बरं वाटतं. म्हणूनच आता अंतरच बरं वाटतं. जी आहे ती नाती जपत प्रवास मात्र करतच राहावा. सोडून तर चालतच नाही ना. सोडून तर चालतच नाही ना. म्हणून समोर आलं की हसून घ्यावं. म्हणून समोर आलं की हसून घ्यावं. मात्र दुःखाला स्वतःसाठीच ठेवावं. मी तर म्हणते दुःखालाही स्पेस द्यावी. म्हणजे तोही कंटाळणार नाही, हो की नाही? तोही कंटाळणार नाही. म्हणजे सुखालाही तो स्पेस देईल. म्हणूनच वाटतं दुःखालाही खाजगीच ठेवावं आणि अगदी तसंच सुखालाही खाजगी ठेवावं, आणि नात्यांनाही आणि माणसांनाही. थँक्यू. सुरुवात
कुठून आणि कशी करू. एक छोटंसं मुलीचं वाक्य सांगते आणि मग सुरुवात करते. मी मगाशी आल्या आल्या यांना म्हणाले, माझी मुलगी मला म्हणाली, 3rd इयरला आहे ती, आई तू तिथे का जातीयेस? सगळी लहान मुलं आहेत. मी म्हटलं ठीक आहे, एकदा जाऊन बघते. पण तिला हे नाही माहिती की माझं याच वयातल्या मुलांशी जास्त जमतं. त्याचं कारण असं आहे की मी जिथे शिकवते तुमच्या वयाच्या आसपासची मुलं. मोठ्या माणसांमध्ये मला नाही रमता येत, थोडीशी घुसमट होते. त्याच्यामुळे मला हा जो मॉब आहे या वयोगटातली मुलं, याच्यापेक्षा थोडी लहान मुलं कम्फर्टेबल वाटतात. आता विवेक शक्य, बरोबर आहे ना, नाव बरोबर घेतलं ना? हां. हे मी खूप वर्षापूर्वी ऐकलं होतं आणि माझ्या मुलीकडनंच ऐकलं होतं. ती मॉडेलिंग करायची, इथे होती तेव्हा, आणि यांच्याकडे केलं असं तिने मला सांगितलं. सर मला म्हणाले तुम्ही कधीच नाही आल्या. सुरुवातीला मी जायचे, पण नंतर तिला माणसं कळायला लागली होती आणि मला असं वाटतं की माणसं स्वतः कळायला पाहिजेत. मी किती दिवस आहे. हा जसं म्हणाला की तूच तुला मराठी समजतं ना, माझं हिंदी एवढं छान नाही रे. समजतं. हां 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 की आई वडील संवाद वगैरे, हं, त्यावर नंतर येतेच. तुझ्या संदर्भातच मला बोलायचं आहे. हा जसं बोलला, पण सुरुवात अजून थोडंसं बोलायचं आहे सरांविषयी. आणि तेव्हा सरांचं नाव ऐकलं होतं आणि माझी मुलगी मला म्हणाली होती खूप मोठे फोटोग्राफर आहेत आणि ते माझे फोटो काढणार आहेत आणि ते खूप शांत आहेत. आपल्याला असं वाटत असतं मुलांना कळत नाही, त्यांना सगळं कळत असतं. आणि जेव्हा मी यांचं नाव जेव्हा ऐकलं होतं तिच्याकडनं, तर मी म्हटलं तर एक शिष्ट माणूस वगैरे असं बरंचसं काय असं डोक्यात होतं. आणि दीपक सर जेव्हा माझ्याशी बोलले तर ते म्हणाले, मी म्हटलं अरे विवेक शक्य मला माहिती आहेत. तर म्हणे ताई एकदा भेटा, बोला, छान वाटेल. आणि जेव्हा आमचा संवाद झाला, म्हणजे आम्ही फोनवरच एकदाच बोललो आणि नंतर चॅटच केला होता. आणि असं वाटलं कुठंतरी जुळणार. त्याचं कारण असं आहे की मी मगाशी जी कविता सादर केली की मला जोडण्याचा पूल व्हायचा आहे आणि तो पूल हा आहे. ते ऑलरेडी आहेच. म्हणजे माझा तर प्रयत्न आहे, पण ते ऑलरेडी आहेत. आता थोडंसं ह्या ॲक्टिव्हिटीविषयी मला खरं असं खूप काही माहिती नव्हतं, हे असं काय असतं वगैरे वगैरे. शाळा बाहेरचे कार्यक्रम वगैरे असं थोडंसं वळण होतं माझं, निवेदन करते. पण असं जाऊन बोलायचं वगैरे, आमच्या छोट्या छोट्या मैफिली असतात. आम्ही जे कविता करतो, संभाजीनगरमधले असतील, पुण्याचे असतील, मुंबईचे असतील, आम्ही भेटतो, कविता करतो. मग काही फेसबुकला जातात, काहींचे वेगळे पेजेस आहेत, काही छापून येतात, असं काहीतरी. आणि माझ्याच वयोगटातले आहेत. पण मला असं फार वाटायचं की, आणि माझी मुलं म्हणजे माझ्या शाळेतली मुलं, ते माझं लिखाण रोज वाचतात आणि मी त्यांच्यामुळे लिहायला लागले. आणि शाळेत ते मला कविता सादर करायला लावतात, त्यांना आवडतं. आणि जेव्हा हे इथे असं काहीतरी लहान मुलांमध्ये यायचं आहे, तुम्ही लहानच आहेत माझ्यासाठी, मी तुमची आईच आहे. तर मला इतकं छान वाटलं होतं, थोडंसं वाटलं होतं की अरे यांना आवडू का आपण, थोडासा किंतु परंतु होता. पण जसं जसं तुम्ही इथे आलात ना, मी स्वतः हलकी होत गेले. आज हा जे बोलला, सगळेच टॅलेंटेड आहात आणि यांनी व्यासपीठ खूप छान उपलब्ध केलं आहे, त्याच्याबद्दल खरंच मनापासून धन्यवाद. एक नागरिक म्हणून म्हणते आहे. तर मला फक्त तुम्हाला एवढं सांगावं वाटतं की सर जसं म्हणाले की आपण काय करतो, एखादी गोष्ट जी नको आहे तिथे एनर्जी लावतो. जिथे एनर्जी आपल्याला जायला पाहिजे, द्यायला पाहिजे, तिथे आपण देतच नाही. आणि हा म्हणाला याचा इगो सारखा वर येतो. तुला तुझ्यावर खूप काम करावं लागणार आहे, कारण की तू इतका टॅलेंटेड आहेस. पण ते टॅलेंट कधी कामाला येणार आहे, जेव्हा तुझा इगो तू संपवणार आहेस. आणि इगो हा कधी संपतो, जेव्हा माणूस स्वतःला जसं आहे तसं स्वीकारतो. सर जसं म्हणाले, चांगले कर्म करत राहा. काम चांगले, लोक काय म्हणतायत, लोक कशी वागतायत, मला काही घेणं देणं नाही आहे. तो वाईट वागला ते त्याचं कर्म, मी चांगला वागलो
हे माझं कर्म का, माझ्यासाठी, माझ्या आईबाबांसाठी, ते फार महत्त्वाचं. आणि तुझे सर पण म्हणाले की तुला नजर लागते वगैरे हे तुझ्या एका वाक्याशी मी सहमत आहे. आपण जेव्हा आपले प्लॅन सांगतो तेव्हा ते होत नाही. हां, आणि हा अनुभव मी पण घेतला आहे. त्याच्यामुळे मला असं वाटतं की बोलण्यापेक्षा पहिले करावं. म्हणजे तुमचं काम बोलायला पाहिजे, तुम्ही नाही बोलायला पाहिजे. आणि हे ज्याला समजलं तो मोठा झाला. आपण काय करतो, प्लॅन सांगतो, मला हे करायचं ते करायचं ते करायचं, आणि आपली एनर्जी सांगण्यामध्ये खूप आपण संपवून टाकतो. तुम्ही कृतीकडे लक्ष द्या, ॲक्टिव्हिटी करा, डेव्हलप करा, स्वतःचे प्लस मायनस शोधत राहा. खूप गोष्टी सोप्या होतील. आणि मी नेहमी माझ्याही मुलांना म्हणत असते की तुम्ही जसे आहात तसे स्वीकारा. दिसणं आपल्या हातात नाही आहे, उंची आपल्या हातात नाही आहे, जाडी आपल्या हातात नाही आहे. तुम्ही म्हणाल मॅडम होऊ शकतं मेंटेन, तुम्हाला फिजिकल प्रॉब्लेम असेल तर तुम्ही नाही होऊ शकत बारीक. तुम्ही त्याच्याकडे कशाला लक्ष देताय? तुमचा स्वभाव, तुमचं काम, तुमची भाषा, तुमचे शब्द, लोक जेव्हा तुम्ही बोलायला लागता, तुमचं काम बघतात, तुम्ही कसे दिसतात कधीच ते बघत नसतात. कधी कधी तर तुमचा चेहराही आठवत नाही, फक्त तुमचे शब्द, तुमचं काम त्यांना आठवत असतं. टाटा म्हटल्यावर, रतन टाटा म्हटल्यावर आपल्याला मला नाही वाटत त्यांचा चेहरा पटकन आठवतो, आपल्याला त्यांची कामं आठवतात. मुकेश अंबानी म्हणल्यावर तितकी कामं आठवतच नाहीत, तो चेहराच आठवतो. मग आपल्याला कसं बनायचं आहे, कोणाला मोठं करून किंवा कोणाला मोठं करायचं आहे, लोकांना करायचं आहे की माझ्यासोबत लोकांना करायचं आहे, हे तुम्हीच ठरवा. आणि छोट्या छोट्या गोष्टीत इगो आपण जोपर्यंत स्वीकारत नाही तोपर्यंत तो कमी होत नाही. तुझ्यासाठी एक छोटीशी, सर तुला ट्रान्सलेट करून सांगते कारण मी हिंदीत खूप छान नाही बोलू शकत. रोज रात्री झोपताना शांतपणे जेव्हा आपण बेडवर जायच्या मनस्थितीत असतो, हातपाय तोंड धुवावे थंड पाण्याने छानपैकी, स्वच्छ ते पुसावेत, बेडवर बसावं, एक दीर्घ श्वास घ्यावा आणि मनात स्वतःलाच विचारावं, आज माझं काय चुकलंय. आपलं मन इतकं मोठं नाही आहे की स्वतःच्या चुका स्वीकारेल. मला आनंद होतोय का, मग का झालाय, शोधा उत्तर. मला बेचैन होतंय का, शोधा उत्तर, का होतंय. सुरुवात आपण खोटी खोटीच करतो. सरांना सगळे छान म्हणाले, कधी कधी मला बेचैन होऊ शकतं. शोधा, का झालं. नाही वातावरण खराब आहे, नाही मला आज बरंच नाही आहे. पुन्हा दीर्घ श्वास घ्या आणि उत्तर शोधा. मग मूळ कळतं की नाही, कोणाला तरीच चांगलं म्हटल्याने मी बेचैन आहे. मला असं राहायचं आहे का, नाही मला तर आनंदी राहायचं आहे. मग मला हा माझा स्वभाव सोडावा लागेल. ज्या दिवशी मी हे सगळं सोडणार, एक एक वस्त्र, आपण म्हणतो ना कपडे काढणं, तसं एक एक दोष असतो आपल्या शरीरातला, स्वभावातला, तो आपल्याला काढत जावा लागणार आहे, तरच आपण छान जगू शकू. आणि आपल्याला जर वरपर्यंत जायचं असेल, उच्च शिखरावर जायचं असेल, फार कमी लोक जातात आणि गेले तर फार पटकन पडतात. पडायचं जर नसेल ना, स्टेबल राहा. आनंद झाला खूप खुश होऊ नका, दुःख झालं खूप खोलवर जाऊ नका. फक्त काय चुकलंय ते एकदा शोधा आणि त्याच्यावर काम करा. इतकं साधं सरळ गणित आहे. आणि हा जसा म्हणाला, तुझ्या प्रश्नाचं एक मला बोला वाटतंय, कशाला मरायचंय. अरे मरायचंच नाही आपल्याला, उलट छान जगून तिलाही खुश ठेवायचंय. भांडणं होत राहतात, आजकाल खूप मोठा प्रॉब्लेम आहे. जास्त वेळ घेते आहे का. हां, कारण की म्हणजे मी माझ्या मुलीशी जेव्हा बोलते, ती मला बऱ्याच गोष्टी तिच्याकडनं मी शिकले. ती म्हणाली, आई पहिली गोष्ट तर काय झालंय, पुणे मुंबईकडे मुलांना लग्नच करायची नाही, आणि केली तर मूल होऊ द्यायचं नाही. का. आपण ज्या संस्कृतीत वाढलो ती संस्कृती आपण का बरं संपवायची. किती सुंदर आहे. शेवटी तो काय म्हणाला की मी आईशी बोलतोय, म्हणजे तुला कुठे छान वाटलं, मम्मी से बात करके ही अच्छा लगा ना. मग का शोधायचं इकडे तिकडे. आपण काय करतो, माझं घर, माझी माणसं, त्यांना फार कचरा समजतो, दुसरीकडे शोधत बसतो. आणि हे ऑनलाईनचं सर जे म्हणाले ते तर मला इतकं मान्य आहे.
ऑनलाईन असलेली माणसं, चॅटिंग करणारी माणसं त्याच्यावर खूप छान गप्पा मारतात आणि समोर आलं की ओळख नाही दाखवत आणि इतकी उदास आहेत. म्हणजे परवा माझ्या एका मैत्रिणीच्या मिस्टरांनी सुसाईड केलं. इतकी हॅपी फॅमिली, म्हणजे मी त्या धक्क्यातच होते. 8-10 दिवस झाले माझं अजूनही डोकं नाही काम करत. म्हणजे दिसायला एक दिसते, तुम्ही जगतात एक आहात, तुम्ही दाखवतात एक आहात, तुम्ही स्टेटसला काय टाकता आहात, तुम्ही जे आहात तेच दाखवा ना. कशासाठी हा भपकेबाजपणा, खोटेपणा? काय मिळवणार आहेत आपण? जे आहे तसं आहे. नवीन नवीन गोष्टी रोजच येणार आहेत. म्हणून माझ्याकडं मी 10 वर्षापूर्वी घेतलेली गाडी जर माझी खूप चांगल्या कंडिशनमध्ये, मी का ती बदलावी? माझ्या घरातल्या लोकांनी का अट्टास धरावा की ते बदलायची आणि नवीन घ्यायची? प्रत्येक गोष्ट जुनी होणार आहे. मग जे चांगलं आहे ते तसंच राहू देऊ ना. जेव्हा ते खूपच खराब होणार आहे बदलूयात. तुमच्या पिढीचा प्रॉब्लेम हा आहे. तुम्ही हव्यास खूप करता. ब्रँड, नवीन नवीन गोष्टी तुम्हाला खूप हव्या आहेत. मग स्वतःकडे काय आहे ते फेकून द्यायचं चांगलं चांगलं. अरे लोकांना खायला नाही आहे, जसं तो म्हणाला. विचार करा, खरंच करा. आणि प्रेम वगैरे वगैरे ह्या सगळ्या त्या त्या अवस्थेतल्या गोष्टी आहेत आणि ते नॅचरल आहे आणि ते व्हायलाच पाहिजे. म्हणजे मला शाळेत सगळ्यांना फार कधी कधी रागही येतो माझा, की मी मुलांना खूपसं काही रागवत नाही, की तो असा वागला, तो मुलींकडे बघतो, ती मुलगी त्याच्याकडे अरे त्याचं वय आहे, तो बघणार आहे. पण तिथं आपली भूमिका काय आहे, की आता काय महत्त्वाचं आहे? मला असं वाटतं, तुम्ही 4 पैसे चांगले कमवले, तुमचं कुटुंब चांगलं असेल, 100 पोरी तुमच्या मागे येणार. आणि जर तुम्ही काही नसाल ना बाळांनो, कोणी विचारत नाही. म्हणून मला तर खूप वाटतं, मी मुलांच्या शाळेत शिकवते म्हणून मुलांना तर माझं फार प्रेम आहे मुलांवर. मला मुलगी असून सुद्धा माझं मुलांवरच प्रेम आहे. मी त्यांना जीव तोडून सांगत असते, तुम्ही आता तुमचं वय काहीतरी शिकण्याचं आहे, स्वतःला सिद्ध करण्याचं आहे. हे सगळं नंतर होणारच आहे, करावंच लागणार आहे, करणारच आहे माणूस. तर त्याच्यापेक्षा इकडे थोडं जास्त लक्ष द्या. कारण की तिकडे लक्ष गेलं ना प्रेमाकडे, की माणूस डायव्हर्ट होतो. आणि जे स्किल तुमचे डेव्हलप व्हायला पाहिजे ना, ते त्या वयात नाही होत. आणि मग सगळे पुढे निघून जातात, आपण तिथे राहतो. आणि मग लगेच ते डिप्रेशन, मोठे मोठे शब्द, सुसाईड. कशासाठी सुसाईड रे? काही मोक्ष मिळत नाही, हो की नाही सर? हत्या केल्यावर कसा मोक्ष आहे? म्हणून जे आहे आनंदाने जगा, सकारात्मकतेने बघा आणि गरजा मर्यादित ठेवा. जेव्हा हे येणार आहे बरोबर माणूस त्याचा खर्च करतो. म्हणजे मोठी स्वप्न बघा, पण अशी स्वप्न बघा की ती मला पूर्ण करायचीच आहे. उगाच खयाली पुलाव नको आहे. काम करायला सुरुवात करा. नुसतं मला वाटतंय असं नाही. तर तुम्हाला सगळ्यांना रिक्वेस्ट आहे, सगळे तरुण आहात, खूप टॅलेंटेड आहात. मला इतकं छान वाटलं आज इथे येऊन. म्हणजे मी स्वतः खूप फ्रेश झाले. खूप काहीतरी चांगलं करणार आहे. फक्त ना पेशन्स ठेवा. कोणी कमवतंय म्हणून मला आत्ता लगेच कमवायचं आहे मी शिकत असताना, हे सोडून द्या. हा नाद सोडा. जी वेळ येणार आहे काम करा, स्किल्स वाढवा आणि सफाईने काम करा. माझी आई मला नेहमी लहानपणापासून एक गोष्ट म्हणते की ताई, पोचा जरी मारायची वेळ आली, तुला जर तो जॉब मिळाला असता, प्रत्येक जॉब हा जॉबच आहे आणि तो महत्त्वपूर्ण आहे, तो सुद्धा इतका छान करायचा, इतका परफेक्ट करायचा की त्याच्यात आपलं नाव झालं पाहिजे. तसं तुम्ही जे निवडलं आहे त्याच्यात तुम्ही परफेक्ट व्हा, 101% द्या. का बरं तुम्ही खाली याल? आर्टिस्ट आहात. का बरं माणसं सक्सेस होत नाही? खूप जण म्हणतात की काय गाऊन काय करणार आहे, पोटरी भरणार आहे, डान्स करून काय पोट भरणार आहे? भरतं, पण कधी? जेव्हा तुम्ही त्याला खूप एक व्यवसाय म्हणून बघणार आहे आणि परफेक्ट करणार आहात. तर तुम्हाला सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा. आणि विवेक दादाच म्हणेल मी, थँक्यू सो मच. मला खूप आवडलं आज इथे येऊन. तर पुन्हा यायची इच्छा नक्कीच.